बरं का मुलांना, मी मंगला अवलगावकर तुमच्यासाठी रोज नवीन नवीन गोष्टी घेऊन येते. तुम्ही त्या ऐकता, तुम्हाला आवडतात, तुम्ही लाईक पण करता आणि म्हणून मग मी आणखीन आणखीन गोष्टी सांगते. मलाही तुम्हाला गोष्टी सांगायला खूप आवडतं. अशी आता तुमची आणि माझी काय झाली, गट्टी जमली आहे, हो ना? तर आजची गोष्टीचं नाव आहे वाघाचं सोंग. काय नाव आहे? वाघाचं सोंग. ही गोष्ट भगवान अंजनीकर नावाचे लेखक आहेत, त्यांनी लिहिलेली आहे. लहानपणाच्या गोष्टी ते लिहितात, तर त्यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे बरं का. एकीने आनंदवाडी नावाचं गाव असतं, छोटंसं गाव असतं. तिथे रावजी आणि बायजा म्हणून दोघंजणं नवरा बायको राहत असतात. छोटं घर असतं त्यांचं आणि खाली 2 खोल्या, वर 2 खोल्या आणि लहानसं घर. घरासमोर छोटीशी बाग आणि त्यांना 2 मुलं असतात. मुलाचं नाव असतं राम, तो असतो 7वीमध्ये, 12-13 वर्षाचा असतो. आणि मुलगी लहान असती, 3-3.5 वर्षाची, उमा नाव असतं तिचं. परिस्थिती बेताचीच असती, पण दोघंही कष्ट करतात आणि आनंदात राहतात. बागेत फुललेली फुलं असतात, घरात हसरं नाचरं वातावरण असतं आणि लोक येता जाता अगदी त्यांच्या घराकडं बघून खूप त्यांना समाधान वाटतं. असं आनंदी वृत्तीने राहणारे असतात दोघंजणं. एकदा काय होतं बरं का, त्या उमाला ताप येतो. लहान असते ती आणि ताप येतो आणि खूप चढतो तो अगदी. आता काय करणार, शेवटी डॉक्टरकडं जावंच लागतं. मग तो रावजी डॉक्टरकडं गेला आणि डॉक्टरनं म्हणाला, डॉक्टर साहेब माझ्या घरी चला आणि माझ्या मुलीला बरं नाही आहे आणि तिला तुम्ही तपासून औषध द्या. तर डॉक्टर काय म्हणाले की तू अगोदर ॲडव्हान्स मला पैसे दे, तर मी येईन, नाही तर मी काही येणार नाही म्हणे. तर आता त्यांच्याजवळ पैसे नव्हते ना, गरीब होता तो. त्याच्याजवळ काही पैसे नव्हते, नाही खूप अर्ज केले, पाया पडल्या, पण डॉक्टर काही यायला तयारच झाले नाही. रावजीच्या बरोबर त्यांचा मुलगा राम पण गेलेला होता बरं का. रामने हे सगळं पाहिलं आणि मग ते दोघंजणं घरी आले. बायजा वाटच बघत होती. बायजा म्हणाली, हो हो काय डॉक्टर नाही आले? तर एवढंच तोंड करून रावजी म्हणाले, डॉक्टर उद्या येतो म्हणालेत म्हणून. असं म्हणून ते दोघंजणं नवरा बायको एवढंच तोंड करून बसले. राम म्हणाला, बाबा तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही उमाजवळ बसा, मी आत्ता जातो आणि डॉक्टरना घेऊन येतो म्हणे. असं तो म्हणाला आणि माडीवर त्याच्या खोलीत गेला बरं का. त्याच्या खोलीत गेला आणि त्यांनी काय केलं, वाघाचा मुखवटा आणि वाघाचे सगळे कपडे त्याच्याकडं होती, कारण एका नाटकात त्यांनी वाघाची भूमिका केली होती आणि ती इतकी सुंदर केली होती की सगळे शाळेतले मुलं आणि शिक्षक लोक त्याला वाघ म्हणूनच हाक मारायचे. इतकी छान भूमिका त्यांनी केलेली होती. त्यांनी काय केलं, ते वाघाचे सगळे कपडे अंगात घातले, तो मुखवटा अंगावर चढवला आणि आईला वडिलांना कळून एकदा गुपचूप तो घराच्या बाहेर पडला बरं का आणि गेला दवाखान्यात डॉक्टरांच्या. आणि गेला आणि कंपाऊंडरने जेव्हा वाघ आलेला पाहिला, तेव्हा कंपाऊंडर वाचवा वाचवा मेलो मेलो करत धूम पळत सुटला. आणि मग हा आतमध्ये गेला डॉक्टरांच्याकडं. डॉक्टरांच्या खोलीत वाघाला पाहून डॉक्टरांची बुबडीच वळली आणि डॉक्टर लटलट कापायला लागले. त्यांना काही बोलता पण येईना. वाघाने एक मोठी डरकाळी फोडली बरं का. आणि वाघ म्हणाला, हे पहा म्हणे डॉक्टर, तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही म्हणे. मी ना तुमच्याकडं तुम्हाला काही मारणार नाही आहे, पण माझं एक तुमच्याकडं काम आहे म्हणून मी आलो आहे म्हणे तुमच्याकडं. मग डॉक्टर, तर मग बरं वाटलं डॉक्टरांना, थोडासा धीर आला. डॉक्टर म्हणे, बरं बरं काय काम आहे सांग, मी लगेच करतो म्हणे तुमचं काम, तुझं काम. वाघ म्हणाला, तो रावजी माहिती आहे ना तुम्हाला? तर हो म्हणे, ते आत्ताच येऊन गेले माझ्याकडं, तर त्याच्या मुलीला बरं नाही आहे, ताप आलेला आहे म्हणे. तर तुम्ही आत्ता ताबडतोब त्याच्या घरी जायचं, त्याच्या मुलीला तपासायचं आणि औषध पण द्यायचं म्हणे. आणि तुम्ही ही लागलीच आत्ताच्या आत्ता केलं पाहिजे. तर डॉक्टर घाबरलेलाच होता. डॉक्टर बरं म्हणाला, डॉक्टर निघाला. पण तो वाघ म्हणाला, नाही नाही, खिशात 200 रुपये घेऊन जा म्हणे
आणि मग त्यांनी 200 रुपये पण घेतले डॉक्टरने आणि गेला रावजीच्याकडं गेला. बायजा आणि रावजी दोघंजण उमाजवळ बसलेलेच होते आणि उमाला ताप तर खूप चढलेला होता. ती तापात बरळत होती. मग डॉक्टरांनी उमाला तपासलं आणि गोळ्या औषधं लिहून दिले आणि ती चिठ्ठी रावजीच्या हातात दिली. तोपर्यंत वाघ दारात आलेलाच होता. वाघाने पुन्हा एक मोठी डरकाळी फोडली बरं का. आणि डॉक्टरांना सांगितलं, ते 200 रुपये आहेत ना, ते रावजीला द्या म्हणे. त्या डॉक्टरने गुपचूप 200 रुपये काढले आणि रावजीच्या हातात दिले आणि आपली सुटका तिथनं करून घेतली आणि डॉक्टर निघून गेले. त्याच्या पाठोपाठ वाघही दिसेनासा झाला. आणि थोड्या वेळाने मग काय केलं त्यांनी, आईचा आणि वडिलांचा डोळा चुकून तो वर माडीवर गेला आपल्या खोलीत आणि वाघाचे कपडे तो उतरवायला लागला. मग इतक्यात बायजाला आठवण झाली की अहो म्हणे, आपला राम डॉक्टरने आणायला म्हणून गेलाय, तो तिकडंच बेपत्ता आहे म्हणे, तो कसा आला नाही म्हणे अजून. डॉक्टर येऊन पण गेले, औषध पण देऊन गेले, रामचा पत्ता नाही म्हणे. तर म्हणे वर खोलीत माडीवर झोपला असेल बघा तरी म्हणे जाऊन त्याला, असं बायजा त्या याला म्हणाली बरं का, रावजी माडीवर गेला. बघतो तर वाघाचे सगळे कपडे उतरवत होता हा राम. मुखोटा पण तो काढत होता. रावजीला खूपच आश्चर्य वाटलं आणि मग त्याने तसंच त्याला धरलं आणि खाली घेऊन आला आणि बायजाला दाखवलं, हे बघ म्हणे, हा आपला राम. मग ती खूप आश्चर्यचकित झाली अगदी. ते म्हणे, राम तू हे असं केलंस का म्हणे, वाघाचं सोंग घेऊन त्या डॉक्टरला घाबरवलं आणि आपल्याकडे आणलंस. तर राम म्हणाला, हो मग आता काय करणार म्हणे, तो बऱ्या बोलाने आला नाही म्हणून मला हे करावं लागलं म्हणे. माझ्याजवळ आणायचे वाघाचे कपडे होते,